नमस्कार मैत्रिणींनो, तर चला आज मी दाखवते तुम्हाला मी काय काय शॉपिंग केली लोकल मार्केटमधून। सर्वात आधी मी स्वतःची शॉपिंग दाखवते। काही कुर्तीज मी स्वतःसाठी घेतलेले आहेत त्या मी दाखवते। सॉफ्ट कॉटनमध्ये या आहेत आणि खूपच रिजनेबल रेटमध्ये मला त्या मिळालेल्या आहेत। सध्या या अशाच मोठ्या मोठ्या प्रिंटच्या कुर्तीज ट्रेंडमध्ये आहेत। दिसायला छान दिसतात, मला पण आवडल्या तर मी घेऊन घेतल्या। आपण ऑनलाईन पण खरेदी करीतच असतो, पण स्वतः मार्केटमध्ये जाऊन खरेदी करण्याची मजा वेगळीच असते। प्रत्यक्ष डोळ्याने आपल्याला वस्तू पाहता येतात, कपड्याची क्वालिटी कळते, चॉईस पण भरपूर असतात। अशी अधामधात शॉपिंग केली की मूड पण फ्रेश होतो। तुम्हाला यापैकी कोणती कुर्ती आवडली मला कमेंट्स करून नक्की सांगा। चला, ही झाली माझी स्वतःची खरेदी। आता काही जी घरासाठी खरेदी केली ती दाखविते। घराचे डेकोरेशन हा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय। घरात वेगवेगळ्या डेकोरेशनच्या वस्तू घेणे मला खूप आवडतात। तर एक मी हा आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे। आपण घरात प्रत्येक ठिकाणी नॅचरल प्लांट नाही ठेवू शकत, कारण की त्याला सतत आत बाहेर करावे लागते आणि सध्या एवढ्या कुंड्या आत बाहेर करणे नाही जमत। तर नॅचरल प्लांटच्या ऐवजी हे आर्टिफिशियल प्लांट आपण ठेवू शकतो। हे पण घरात खूप छान दिसतात। त्याचप्रमाणे हा एक फ्लॉवर बंच घेतलेला आहे। पिंक कलरमध्ये खूपच सुरेख दिसतो। मला खूपच आवडले हे फ्लॉवर बंच, तर मी घेऊन घेतले। तशी याची मला आवश्यकता पण होती। त्याचप्रमाणे एक आर्टिफिशियल प्लांटची एक छोटी स्टिक घेतलेली आहे। डेकोरेशनचे सामान मी फक्त एवढेच घेतले, जास्त काही घेतलेले नाही। आता शॉपिंग म्हटलं की किचनचे हे सामान आलेच। असं होत नाही की आपण किचनसाठी काही नवीन वस्तू घेणार नाही। तर किचनसाठी मी ह्या स्टेनलेस स्टीलच्या 2 कढाया घेतलेल्या आहेत। वेटमध्ये ह्या खूपच हेवी आहेत। याआधी पण मी एक कढाई घेतलेली आहे, तिचा रिझल्ट खूपच छान आहे। भाज्या वगैरे त्यात व्यवस्थित होतात, म्हणून आणखी ह्या 2 कढाया मी घेतलेल्या आहेत। 2 वेगवेगळ्या साईजमध्ये मी या कढाया घेतलेल्या आहेत। मला माझ्या किचनमधल्या ॲल्युमिनियम कढाया काढायच्या आहेत आणि त्याऐवजी स्टेनलेस स्टील कढायांचं कलेक्शन करायचं आहे। असंच थोडं थोडं करून आपल्याला आपला संसार फुलवायचा असतो आणि सांभाळायचा असतो। तसेच कढाईवर ठेवण्यासाठी हे झाकणं सुद्धा घेतले आहेत। त्यासाठी हे एक मोठे झाकण आणि या कढाईचे हे एक झाकण। लहान कढाईसाठी मला झाकण मिळाले नाही। तर ही होती माझी छोटीशी शॉपिंग। घ्यायचं तर खूप काही असतं, पण आपल्याला आपला बजेट पाहून सर्व घ्यावं लागतं। वरच्या फ्लोअरला हा एक पॅसेज आहे। इथे मी 2 कुंड्या ठेवलेल्या आहेत। यात ठेवलेले फ्लावर जुने पण झालेले आहेत आणि खराब पण झालेले आहेत। त्यासाठीच मी हे नवीन 2 ब्रंच घेतलेले आहेत। तर या कुंडीमध्ये मी ठेवते हे आर्टिफिशियल प्लांटची ब्रांच आणि ही सिरॅमिकची लोणच्याची भरणी आहे, त्यामध्ये हा गुलाबाचा बंच ठेवते आहेत। आणि जो मोठा आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे त्याला मी लिव्हिंग रूममध्ये ठेवणार आहे। तर मैत्रिणींनो, ही होती माझी छोटीशी खरेदी, जी मी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे। आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।